कारण चॅलेंज एक्सेप्ट होईल का नाही होईल ते मी नेक्स्ट 4च्या नंतरच येत होतो, कधी 4च्या अगोदर येतच नाही. त्याचं वेटिंग और जोर से ये ले. तो चलिए शुरू करते हैं. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, तर आज 2 दिवस झाला आमच्या शिकोचं प्रोव्हिजन संपलं आहे. खायला काहीच नाही आहे, फक्त एक अंडा भेटतो खायला जेवायच्या टायमाला. म्हणजे 2 टायमाचं फक्त 2 अंडे, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही भेटत आम्हाला. मी तर बोलेल, मी ही शिप बघू शकतात. 2 दिवसा अगोदर बुडाली आहे इथे. वारा होता आणि काही झालं मला वाटते, बुडाली आहे. तीन जण इंडियन होते, सेफली आहेत ते. दोन दिवसानंतर प्रोव्हिजन आलाय. आला 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 रे आला रे आला रे आला आला आला. ये यही बंदा सही है. हे देख, प्रोव्हिजन आला आणि प्रोव्हिजन वाटत फिरायला लागलाय सर्वांना बॉक्स घेऊन. या फेरी प्रोव्हिजन मध्ये काय काय आलाय? 2 केक, 3 बिस्किट आणि हे आणि एक हे ज्यूस. मित्रांनो 4 तासाचं काम, फक्त 5 मिनिटं काम होतं, काहीच नाही. बसून बसून काम चालू आहे. आराम, भरपूर आराम. आता काय 4 महिने झाले आहेत, 5 महिने आहेत. बघूया कसं काम असेल ते पुढे. सध्या तरी आराम आहे, बस म्हणजे काय टेन्शन. तर आपले 4 तास संपल्यात मित्रांनो. आपण आपल्या रिलेवरची वाट बघतोय. तो कधीच टायमावरती येत नाही. 4, 5 किंवा 4च्या नंतरच येत होतो, कधी 4च्या अगोदर येतच नाही. त्याचं वेटिंग चाललं अजूनपर्यंत, कधी येतो त्याचं वेट करू आपण. आला का दाखवतो कोण आहे तो, कधीच टायमावरती न येणारा माणूस. तर मित्रांनो आपला रिलीवर आलेला आहे. जे बोलले 4च्या नंतरच येईल, तेव्हा 4च्या नंतरच आलाय. बरोबर और जोर से ये ले. देखा आपने लापरवाही का नतीजा है. बघा, फक्त जोरात जा बोलला, तोडूनच टाकले याने. अभी सीन नहीं, अभी वो खोलना पड़ेगा. वो रस्सी बांधा हुआ था पहले से ही. सोहेल, रोप नो ब्रोकन, रोप ऑलरेडी ब्रोकन. ओके सोहेल, ऑल ओके. मी आता वॉचवरनं येत होतो मित्रांनो. तर डेकवाले 3 जण ते काम करत होते, म्हणजे पंप चालू करत होते. ॲक्च्युली ते पंप नॉर्मली इझी चालू करायचं असं, पण तो इंडियन आहे, तो थोडा जास्तच ताकद लावत होता.
ती रोप असते तीच तुटली स्टार्टरची जी खेचायची असते ती. तर त्यांची पण सध्या आता वाट लागणार आहे, कारण तो एकच पंप होता, कारण ते बलास पंप चालत नाही आहेत या शिपचे. ते पंपनेच बलास फिल करतात, डिस्चार्ज करतात आणि तोच पंप त्यांनी हे करून टाकला. आता बघू काय होतं ते. चला तर मित्रांनो, आता आपण फ्रेश वगैरे झालोय, वॉचवरनं आलो, थोडं फ्रेश झालो, भूक पण लागल्या, पण इथे नाश्ता वगैरे काहीच भेटत नाही, फक्त 2 टाइमचं जेवण भेटतंय आणि थोडं प्रोव्हिजन भेटतं, त्याच्यामध्ये बिस्किट वगैरे, सरबत वगैरे असते. तर थोडं आपण सरबत वगैरे पिऊया. काहीच काम वगैरे काहीच नसे, बसून बसून आहे तर थोडं बोरिंग पण वाटते, पण काही नाही, काम नाही मिळत तर. कारण आता असं आहे की आम्ही जाणार तो ओमानला. बलास पंप आहेत ते आमचे काम करत नाही, तर आम्ही जे पंप आहेत वॉटर पंप त्याच्याने पाणी म्हणजे बलास फिल करतो. तर तुम्ही ते बघू शकतात. मी येत असताना ते त्यांच्या हाताने ते तुटल्या कारणाने आता काय माहिती नाही, कारण आज आम्हाला पोर्टवरती जायचं होतं बलास फिल करणं, पण ते काम चालू आहे बाहेर, ते कधी होईल काय माहिती नाही. आता तर तुम्ही कंटिन्यू राहा. तर मी आज एक म्हणजे चॅलेंज देतोय म्हणजे कसलं चॅलेंज, तर माझा भाऊजी आहे सागर महाजन म्हणून, तो सुद्धा एक युट्यूबर आहे, त्याची आयडी ते शो होत असेल. तर ऍक्च्युली म्हणजे कसं आहे की प्रत्येक जण प्रत्येकाला बघून इन्स्पायर होतो. तर ऍक्च्युली म्हणजे त्यांनी पण सुद्धा पहिला जेव्हा युट्यूब चालू केलं तेव्हा मी त्याची खूप म्हणजे मस्ती करायचो की हा भाऊजी बिग फॅन म्हणून. त्यानंतर त्यांचे व्हिडिओ खूप म्हणजे आवडायला लागले आम्हाला, कारण मराठीमध्ये असल्या कारणाने थोडं बघायला पण थोडं कसं फॅमिली वगैरे एकत्र बघायचे. तर त्याच्यानंतर मग मी पण चालू केलं, कारण जेव्हा मी शिपमध्ये आलो तेव्हा मला पण म्हणजे भाऊजी म्हणायला लागले की तू पण चालू कर, तिकडचे म्हणजे कसं असते वगैरे ते पण समजू दे आम्हाला. तर त्यांना बघून मी चालू केलं. तर त्याच्यासाठी मी आज एक चॅलेंज देतो. चॅलेंज म्हणजे कसं आहे की आता म्हणजे 2-3 महिन्या अगोदर माझा मित्र आहे, त्याने सुद्धा तो चॅलेंज पूर्ण केला. त्याला सुद्धा त्याच्या मित्राने दिलेला, तो सुद्धा युट्यूबर आहे, वैष्णव म्हणून, माझा ITIचा फ्रेंड आहे. त्याने तब्बल 3 दिवस म्हणजे 72 तास एकाच रूम मध्ये हे केलंय, आणि त्याच्याकडे मोबाईल होता यूज करण्यासाठी. पण मी सागर भाऊजी, कसा माझा भाऊजी आहे तो जॉबला जातो, जॉब असल्या कारणाने त्याला सुट्टी फक्त संडे असते. तर 72 तास हे त्याच्यासाठी नाही तेवढं हे होणार. तर मी 72 तासाच्या ऐवजी त्याला 48 तास देतो, म्हणजे 2 दिवस एकाच कमरेमध्ये राहायचं आहे. पण त्याच्यामध्ये पण अटी आहेत 48 तासामध्ये. अट म्हणजे कोणती की पहिली अट म्हणजे मोबाईल नाही यूज करू शकत त्याच्यामध्ये, कारण भाऊजीकडे गोप्रो असल्या कारणाने गोप्रो मध्ये व्हिडिओ शूट करू शकतो, कारण भाऊजी सुद्धा डेली ब्लॉग टाकत आहे, त्यामुळे त्यांना सुद्धा लागेल. तर गोप्रोने व्हिडिओ शूट करू शकतो त्याच्यामध्ये. प्लस टीव्ही सुद्धा तू बघू नाही शकत, आणि फॅमिली पासून लांब, म्हणजे फॅमिली नसेल तुझ्या जोडीला, फक्त तू एकटाच असेल तिथे 48 तास. त्याच्यामध्ये सर्व तुला स्वतः करायचं, म्हणजे खाण्यापासून वगैरे सर्व. आणि प्लस की तू बाहेरून खाणं नाही आणू शकत, तुला घरामध्येच बनवायचं, काही बनवायचं आहे ते. तर जर बघ चॅलेंज देतोय मी, चॅलेंज ऍक्सेप्ट असेल तर मला कमेंट करून नक्की सांग. त्याच्यानंतर पुढे काय असेल तर मग मी नंतर सांगेलच. तर चॅलेंज आहे सागर भाऊजी तुझ्यासाठी. बघ आता ऍक्सेप्ट करायचा का नाही ते तुम्हाला कमेंट करून नक्की सांग. आणि मित्रांनो, तुम्ही सुद्धा कंटिन्यू राहा, कारण ते चॅलेंज ऍक्सेप्ट होईल का नाही होईल ते पण मी तुम्हाला नक्कीच सांगेल. नमस्कार मित्रांनो, तर आपण चॅलेंज दिलाय भाऊजींना. तर आता ते चॅलेंज ऍक्सेप्ट होईल का नाही यासाठी मी पण वेट करतो, कारण ऍक्सेप्ट जर केला भाऊजींनी तर मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे. कारण कसं आहे की भाऊजींना संडे सुट्टी आहे, आणि संडे मध्ये कसं फक्त 24 तास त्यांना भेटतील. आता अजून 24 तास त्यांना ऍडजस्ट करायचे कुठनं तरी, कारण ते ऍडजस्ट करणे आता भाऊजींवरती आहे, कसं ऍडजस्ट करायचं आणि कसं नाही ते.
तर बघू आता काय होतं ते पुढे. कारण कसं आहे की भाऊजींना संडे सुट्टी असल्या कारणाने भाऊजी प्रत्येक संडे बिझी असतो. फुटबॉलर असल्या कारणाने प्रत्येक संडेला, आता जेव्हा पावसाळा चालू होतो तेव्हा प्रत्येक संडेला फुटबॉलचे सामने कुठे ना कुठे असतातच. तर भाऊजी प्रत्येक संडेला फुटबॉलचे सामने खेळण्यासाठी जातो, प्लस ट्रॅकिंगला जातो. तर घरी नसतो संडेला. तर बोलतात नाही की एक पनिशमेंट तर नाही, एक फक्त हा मस्तीचा पार्ट आहे. तर एक पनिशमेंट म्हणून भाऊजींना संडे आणि प्लस त्याच्यामध्ये अजून 24 तास हा घरामध्येच राहायचा आहे. तर भाऊजींनी कसं राहायचं आणि कसं नाही तर भाऊजींवरती आहे. प्लस त्यांना मोबाईल यूज नाही करायचा आहे. मोबाईल हा जेव्हा चॅलेंज स्टार्ट होईल तेव्हा हा मोबाईल त्यांना जमा करायचा आहे. जमा करण्यासाठी समोरून एक जण येईलच जमा करण्यासाठी. तर कसं आहे की आताच्या दुनियामध्ये मोबाईल हे पाहिजे म्हणजे पाहिजे. कारण सकाळी उठल्यानंतर माणूस पहिला मोबाईल बघतो, मोबाईल कुठे आहे आपला. तर आता बघू मोबाईलशिवाय कसं राहतो भाऊजी. तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा. कारण चॅलेंज एक्सेप्ट होईल का नाही होईल ते मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्कीच सांगेल. आणि हा आमचा एक ग्रुप आहे वन फॅमिली म्हणून. तर त्यांच्यासाठी सुद्धा एक आहे की जर याच्यामध्ये अजून एक जर काही अटी वाढवायची असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकतात. कारण सांगू शकतात ते. तर तुम्ही कंटिन्यू राहा, लाईव्ह